नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या संबंधित मला खूप सारे प्रश्न येत आहेत. मला मेसेज येत आहेत, कमेंट्स येत आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची आज मी उत्तर देणार आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, कसा फॉर्म नीट भरायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज देणार आहे. कारण काय होतं, हे सगळं जर नीट नाही भरलं तर तुम्हाला ₹1500 मिळणार नाहीत. ₹1500 जर मिळायचे असतील तर आपल्याला फॉर्म हा नीट भरायला लागेल. त्यासाठी सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसं तुम्हाला पोहोचेल. तर चला आज आपण बघूया नेमके प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय असणार आहेत. आपणा सगळ्यांना माहिती आहे, आपण 3 जुलै पासून फॉर्मची सुरुवात झालेली होती आणि आपण विविध प्रकारे फॉर्म भरत आहोत. जसं की ऑनलाईन म्हणलं तर आपण मोबाईलद्वारे भरत आहोत. ऑनलाईन मध्ये आपण बघत आहोत की आपण नारी शक्ती दूत ऍप या ऍपनं आपण फॉर्म भरत आहोत. तर लेखी ज्यांनी भरलेत फॉर्म, तर लेखी फॉर्म कसा भरायचा हे पण मी सांगितलंय. लेखी फॉर्म जे भरतायत त्यांना पण जास्त ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत की सर्टिफिकेट कुठलं द्यायचंय, आधार कार्डचं काय. कारण आधार कार्डवर पण मला खूप सारे प्रश्न येत आहेत. रेशन कार्ड संबंधी खूप येत आहेत. पैसे कधी मिळणार. आता जसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पेंडिंग फॉर्म दाखवतोय आमचं इमेज नॉट सपोर्टेड दाखवतंय. तर मग दादा काय करायचं. आता एक 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 करून आपण सगळे क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एक व्हिडिओ तुमचं सगळं फॉर्म, तुमचे जे सगळे प्रश्न आहेत, सगळ्या शंका आहेत ते दूर करणार आहे किंवा करू शकतं. काही राहिलं तर कमेंट करा. कमेंटमध्ये मी परत तुमचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. पण सगळ्यांचे कमेंटचं उत्तर देणं जमत नाही, तर त्यासाठी सॉरी. पहिला प्रश्न आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा सांगतो. पेंडिंग फॉर्म दाखवत आहे. खूप जणांचं फॉर्म भरल्यानंतर तिथं पेंडिंग दाखवत आहे. पेंडिंग दाखवत आहे. आता तुम्ही म्हणाल दादा आम्ही फॉर्म भरलाय, पेंडिंग दाखवतोय, मग आता काय करायचं. पेंडिंग फॉर्म झालाय, आमचं अप्रुव्हल होईल का, आम्हाला पैसे भेटतील का. तर मी तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत मी आता सांगणार आहे. पेंडिंग फॉर्म दाखवत असेल तर घाबरून जायचं कारण नाही. पेंडिंग हे तुमच्या साईडनं झालेलं नाही. पेंडिंग हे सरकारच्या साईडनं झालेलं आहे. म्हणजे तुमचं काम झालेलं आहे, इथं तुमचा फॉर्म तुम्ही परफेक्ट भरलेला आहे, तो अप्रूव्ह करायचं काम हे सरकारचं आहे. सरकारकडून ते पेंडिंग राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इथं निश्चित राहा. पहिली गोष्ट काय होतं, आपल्याला माहिती नसते, कुणी काही आजकाल इन्फॉर्मेशन देत आहे. तर पेंडिंग फॉर्म राहिलं मग ह्याच्यावर कुणी काही सोल्युशन देतं, तसं नाही. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता, सबमिट केल्यानंतर तो सरकारी अधिकाऱ्यापर्यंत जातो फॉर्म. कारण काय होतंय तुम्हाला माहिती आहे, 3 जुलैपासून हे अख्ख्या महाराष्ट्रात हे सगळं भरलेलं आहे. वातावरण सगळीकडे पेटलेलं आहे की लाडकी बहीण योजना याचा फॉर्म भरा, लवकर भरा, 15 जुलैपर्यंत भरा. त्यामुळं काय होतंय ना, एकदम फॉर्म आलेत आणि एकदम फॉर्म आल्यामुळं एवढी प्रचंड गर्दी आणि एवढी सगळं शासनावर. तुम्हाला माहिती आहे अंगणवाडीत किती गर्दी आहे, ग्रामपंचायतीमध्ये किती गर्दी आहे. आपण न्यूज पण बघितल्यात की किती अंगणवाडी लोकांना, म्हणजे काही जण आजारी पडले. हे असं चाललंय. तर मग ह्याच्यामुळे काय होतं, लोड वाढला गेला फॉर्मचा. त्यामुळे पेंडिंग दाखवत आहे. तर ह्याच्यामध्ये घाबरून जायचं काम नाही. तुमचे फॉर्म लवकरात लवकर चेक होतील. ज्यांचं पात्र आहेत त्यांचं अप्रूव्ह होऊन पैसे पण येतील. आणि ज्यांचं काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये, तर त्या त्रुटींचं बी सगळं मी आज बोलणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सगळ्या त्रुटी, सगळे सर्टिफिकेट, सगळं काही मी बोलणार आहे, ते लक्षात घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर कोणाची त्रुटी असेल तर तो फॉर्म रिजेक्ट केला जाईल किंवा तिथं दुरुस्तीचा ऑप्शन येईल. आता ज्यावेळेस दुरुस्तीचा ऑप्शन येईल, आता खूप सारे मला लोक विचारतात की दादा दुरुस्तीचा ऑप्शन कधी येणार आहे, आमचा फॉर्म चुकलाय. तर तुम्ही घाबरून जाऊ नका. जर तुमचा ज्यावेळेस फॉर्म रिजेक्ट केला जाईल, किंवा त्यांना माहिती आहे, सरकारला हे माहिती आहे की फॉर्म तर चुकणार आहेत, खूप जणांचे फॉर्म चुकणार आहेत. कारण खूप जणांना खूप काही माहित नाही. आपण कितीही सोपं केलं तरी काहीतरी चुकतंच. मग सरकार याच्याकडे लक्ष देईल असं वाटतं आपल्याला. लवकर लवकर दुरुस्तीचा पण ऑप्शन येईल. आपण आशा बाळगू. आणि एकदा का दुरुस्तीचा ऑप्शन आला की मी पहिला व्हिडिओ टाकेल त्याच्यावर की दुरुस्तीचा ऑप्शन आला आहे, कसं दुरुस्त करायचं. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. पैसे सगळ्याला मिळेल असं आपण गृहीत धरूया. आता हे बघा, आपण दुसरं एक सांगतो तुम्हाला. नारी शक्ती दूत ऍप पासून, म्हणजे आपण ज्याचं अकाउंट प्रोफाईल बनवलंय, आता त्याच्यामध्ये किती जणांचा आपण फॉर्म भरू शकतो. तर फॉर्म तुम्ही कितीही जणांचा भरू शकता. असं काही नाहीये की माझं प्रोफाईल मी बनवलंय म्हणजे मी माझं एकट्याच बनवतो, नाही. कितीही जणांचं तुम्ही भरू शकता. असं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी सर्टिफिकेट, म्हणजेच काय डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे काही नाहीये कोणाकडे. तर तुम्हाला त्याचा एक पर्याय सांगतो. त्याला मतदान पत्र जे आहे, मतदान आपलं कार्ड जे असतं 15 वर्षापूर्वीचं पाहिजे आपल्याला. 15 वर्षापूर्वीचं जे महाराष्ट्राबाहेरचे आहे, तर त्यांनी त्यांच्या नवऱ्याचं दाखवलं तरी चालतं, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. तर आदिवासी सर्टिफिकेटला ते ऑप्शन आहे, मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला. तर हे तुम्हाला तिथं टाकायचं आहे. आता आधार कार्ड बद्दल एक तुम्हाला गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्वाचं काय आहे.
आणि बँक खाते त्याच्यासोबत एक तुम्हाला एक गोष्ट जोडतो. बँक खात्याचं पण मी तर लिहिलेलं नाही, पण मी सांगतो तुम्हाला. आधार कार्ड नंबर हा तुमच्या बँक खात्याशी संलग्न असलेला पाहिजे. हा, कारण काय होतं, हे बघा, आपण जेवढी काळजी घ्यायची तेवढी काळजी घ्यायची. पुढे रिजेक्शनला आपण ऑप्शन ठेवायचा नाही. वेळ गेला तरी चालेल, थोडासा उशीर झाला तरी चालेल. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, 31 ऑगस्ट पर्यंत वेळ आहे. घाबरून जायचं नाहीये. गडबडीत कसाही फॉर्म भरायचा नाही, पैसे सगळ्याला मिळतील. काय होतं, आपण गडबडीत कसाही फॉर्म भरतो. दादा केलं सबमिट, काय करू? अरे आता तुम्ही सबमिट केलं, आता काय करायचं? त्याच्या आधी तुम्ही काय करा, नीट ऐका, हळूहळू भरा ना. तुम्ही एवढं काय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नवीन पोर्टल येणार आहे आता. नवीन पोर्टल म्हणजे काय, वेबसाईट येणार आहे. ज्यांना काही ऍप्लिकेशनद्वारे जमत नाही ते पोर्टलद्वारे भरा, वेबसाईटद्वारे भरा. ते ऑप्शन चांगला येणार आहे. लवकर 7 ते 8 दिवसामध्ये तो ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल होईल. जसा अवेलेबल होईल तसा मी पहिला व्हिडिओ टाकतो. तुम्ही टेन्शन त्याच्याबद्दल घेऊ नका. तर गडबड करू नका, हे मला म्हणायचं. नीट हे करा. आधार कार्ड तुमच्या बँकेचे संलग्न पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की खूप जण तर मला असं म्हणायचे की माझं जॉईंट अकाउंट आहे, माझ्या नवऱ्याबरोबर म्हणजे किंवा आमच्या आई वडिलांसोबत आहे, माझं बायको बरोबर आहे, माझं नवऱ्याबरोबर आहे, मग काय करायचं आता? शक्यतो जॉईंट अकाउंट देऊ नका. काय होतं, त्याच्यामध्ये खूप गफलत असते. त्यांनाही कळत नाही की आता तुम्ही आधार नंबर दिलाय वेगळाच, मोबाईल नंबर वेगळाच दिलाय. मग त्यांना व्हेरिफिकेशनला थोडा प्रॉब्लेम येतो. आणि आता तुम्हाला माहिती आहे, एवढं कोण व्हेरीफाय करत बसणार नाही. नाही दिसलं रिजेक्ट, नाही दिसलं रिजेक्ट, हे होणारच आहे. त्यामुळं तुम्ही स्वतःचं एक अकाउंट द्या. अकाउंट बनवायला काही जास्त दिवस लागत नाहीत. अकाउंट बनवा, त्या अकाउंटला आधार कार्ड लगेच जॉईन करा. आधार कार्डला तोच नंबर द्या जो त्या बँकेत दिलाय. ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही परफेक्ट बनवून स्वतःच ठेवा. कारण काय होतं, हे आता यंत्रणा सगळी त्याच्यावर ताण आलेला आपल्याला माहिती. एवढे फॉर्म आलेत, एवढे योजना यायला लागलेत, तर त्या सगळ्या यंत्रणा म्हणजे हेच असतात, तणावामध्ये असतात. तर मग इथं आपण काही चुकी ठेवायचीच नाही. कळलं तुम्हाला बँक संबंधी? जॉईंट अकाउंट नाही ठेवायचं, स्वतःचं अकाउंट काढायचं, सगळं आधार कार्ड जोडायचं त्याला, बँकेला त्यालाच आपला जो नंबर आहे तोच सगळीकडे द्यायचा. टेन्शन गेलं. आता काही लोक मला म्हणत होते की पोस्ट खात्याचं दादा चालतं का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पोस्ट खात्याचं बँक जे काही खातं असतं बँक खातं ते 100% चालणार आहे. त्यामुळे काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते खातं जोडलं तरी उत्तम, काही टेन्शन नाही, चालणार आहे. खूप जण म्हणतात की बँक पोस्ट चालत नाही. नाही, GR मध्ये सांगितलंय मित्रांनो, चालणार आहे. त्यामुळे तुम्ही अफवावर विश्वास ठेवू नका. काही नसतं. GR वाचायचं सगळ्यात भारी. ते एक गोष्ट सांगतो तुम्हाला कधी पण. आता दुसरी गोष्ट, कुठली बँक चालेल? कुठलीही बँक चालती, फक्त ज्याला IFSC कोड असतं, ज्याला IFSC कोड असतो तो बँक पाहिजे आपल्याकडं. हे लक्षात ठेवायचं. ही अमुकच पाहिजे, SBI पाहिजे, ऍक्सिस पाहिजे, असं काही नाही. टेन्शन घेऊ नका. आता संपलं. आधार कार्ड बद्दल तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आधार कार्ड बऱ्याचदा काय होतं माहितीये का, आपलं नाव वेगळं असतं. नाव वेगळं असतं म्हणजेच काय, आपलं पूर्ण नाव नसतं एकतर, किंवा मग आपलं कुठेतरी थोडंसं चुकलेलं असतं काय नाव. आपलं बर्थ डेट पूर्ण नसती. त्याच्यावर पण खूप कमेंट होतात की बर्थ डेट आमची कंप्लीट नाहीये, फक्त सालच आहे, 1995, 1996 आहे, मग काय करू? तर मी मित्रांनो सांगतो तुम्हाला, तुमचं जे आधार कार्ड आहे ते परफेक्ट बनवा. कारण काय होतं माहितीये का, इथून पुढे तुम्हाला योजना येणार आहेत. तुम्ही इथं कसं तरी निघले ना, पुढे नाही निघू शकत. म्हणून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ही सुद्धा तुम्हाला जर काही चुकता करायची असेल तर आधार कार्डला बदलून घ्या. आता जे काय अपडेट करायचं ते करून घ्या. कारण काय होतं, आपल्याला अजून टाइम आहे ह्या योजनेसाठी, तरी पुढच्या योजनेला टाइम भेटेल नाही भेटेल माहित नाही. त्यामुळं आधार कार्डचा नंबर व्यवस्थित आहे का बघा, त्याचं आपलं नाव पूर्ण कम्प्लीट नीट आहे का बघा, पूर्ण डेट ऑफ बर्थ आहे का बघा, आणि नेमकं म्हणजे काय, आपला पत्ता जो पत्ता आहे ना तो नीट टाका. कारण काय होतं, पत्ता पण आपण टाकतो मंदिराजवळ, अमुक गाव, काय मंदिराजवळ, काय कसं ओळखायचं? आणि तुमच्या आधार कार्डवर वेगळंच, रेशन कार्डवर वेगळंच, बरोबर, शाळेचं दाखल्यावर असं काही करू नका. सगळीकडे सेम ठेवायचा प्रयत्न करा. ते आधार कार्डचं झालं. आता रेशन कार्ड संबंधी तुम्हाला सांगतो. आता रेशन कार्ड संबंधी एक महत्वाची गोष्ट आलेली आहे. आता काय होतं, ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाहीये किंवा ते काढू शकत नाही, आता त्यांचा 2.5 लाखापेक्षा कमी आहे, हे लक्षात घ्या. अजून एकदा सांगतो मी, 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ते पात्र असतील. आता त्यांच्याकडे हे नाहीये इन्कम सर्टिफिकेट, तर ते रेशन कार्ड देऊ शकतात डायरेक्ट. तर रेशन कार्ड कुठलं, तर पिवळं आणि केशरी, फक्त पांढरं रेशन कार्ड नाही, फक्त पिवळं आणि केशरी हे 2च रेशन कार्ड चालतील. आता लोकांचं काय, मला खूप कमेंट्स येतात की दादा आम्ही पहिलं पान काढू का, दुसरं पान काढू का, तिसरं? काही नाही, जिथं तुमचं नाव असतं पूर्ण फॅमिलीचं, ते नाव दिलं, ते पेज दिलं तरी चालतं. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही 2 पेज द्या. जे पहिलं आणि शेवटचं असतं त्याला 2 पेजला एक फोटो करा आणि त्याचा एक फोटो अपलोड करा. आणि मी अजून एक गोष्ट सांगतो, तो फोटो जो आहे तो कमीत कमी म्हणजे 5 MB पर्यंत ठेवा. कारण काय होतं, सर्व्हरला लोड येतो, बऱ्याचदा आपलं सगळं जे भरलेलं असतं ते निघून जातं, ते प्रॉब्लेम होतात खूप. त्यामुळं ते नीट खावा. अजून एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, ज्या आता नवविवाहित आहेत, म्हणजे आता समजा 1-2 महिनेच लग्न झालंय
आणि त्यांचं जे आहे ते अजून रेशन कार्डवरती नाव नसतंच, आपल्याला माहिती आहे. एवढं लवकर कोण करत नाही, 1 महिन्यात 2 महिन्यात. मग त्यांना नाही का भेटणार? तर 100% भेटणार. तर कसं भेटणार? तर त्यांचं जे नवरा आहे, त्यांचं जे काही मॅरेज सर्टिफिकेट तर असतं, आता मॅरेज सर्टिफिकेट काढतात आणि काढणं पाहिजे. जर काढलं नसेल तर काढून घ्या पटकन. मॅरेज सर्टिफिकेटवर काय तुमचे जे नवऱ्याचं नाव आहे त्याचं तरी रेशन कार्ड असतंच, बरोबर. त्या रेशन कार्ड जरी दिलं तरी तुमचं ते इन्कम सर्टिफिकेट म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. तर ती नवविवाहितसाठी सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. तर हे एक झालं. अजून दुसरं काय, आता पुढचं महत्वाचं काय, इमेज नॉट सपोर्टेड. आता खूप जणांचं काय आहे, आता इमेज ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो तर आपल्याला इमेजचा स्वतःचा एक फोटो काढायचा. तर मग आता खूप जण लोक काय करतात, कसाही फोटो टाकतात. कसाही म्हणजे उभा, कसाही असं फॅशन बागेतला असं नाही टाकायचं मित्रांनो. तुम्ही पासपोर्ट जरी फोटो टाकलाय ना तरी चालणार आहे. पासपोर्ट फोटो टाकायचा. पासपोर्ट फोटो टाकल्याचा फायदा काय असतो माहितीये का? तो क्लिअर दिसतो. आता लोक म्हणतात की आम्ही पासपोर्ट नाही टाकला तर काय होतं? काय नाही होणार. फक्त क्लॅरिटी जी असते ना ती दिसली ना पाहिजे त्यांना, बरोबर. थोडक्यात सांगतो, कारण पासपोर्ट दिसला ना त्यांना बरोबर कळतं माणूस काय. आधार कार्डवरचा फोटो, हा फोटो सेम असला पाहिजे, हे पण लक्षात घ्या. आपल्या आधार कार्डवर अजून तोच फोटो आहे 7वीतला. खूप जणांच्या बघितलंय मी. आता तुम्ही पार लग्नाला आले तरी तुमच्या ह्याच्यावर 7वीतलाच फोटो आहे. तसं करू नका. फोटो आधार कार्डवरचा तुमचा फोटो कधी पण मॅच करायचा प्रयत्न करत जा. मला माहिती आहे थोडासा फरक असतोच, पण तेवढं तरी एका एजचं वाटलं पाहिजे असं ठेवत जा. आता ज्यावेळेस तुम्ही इमेज अपलोड करताय, बरोबर, तरी तिथं इमेज नॉट सपोर्टेड म्हणतं किती वेळा तरी, इमेज नॉट सपोर्टेड. मग काय करायचं आज? ठीक आहे, हा ग्लिच जो आहे मित्रांनो, हा प्रॉब्लेम ऍपचा आहे. त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही सबमिट करा. कारण काय होतं, जर तुम्ही हे करत बसलं तर अजून हा प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही झालेला. मी खूप रिसर्च पण केला, मी स्वतः खूप फॉर्म भरायचा प्रयत्न केला, पण इमेज नॉट सपोर्टेडच येत आहे. मग सरळ आपण काय करायचंय, इमेज भरून जे काय आहे ते फॉर्म भरून टाकायचंय. तर त्याला काय ऑप्शन येतोय आपण हे लवकरच बघू. तर त्याला लवकरच वेब पोर्टल यायला पाहिजे. आणि तुम्हाला जर जमत नसेल ना मित्रांनो, सरळ सांगतो, लेखी ऑप्शन भरून द्या, लेखी फॉर्म भरून द्या, अंगणवाडीत जा आणि टेन्शन नाही. आता हे झालं ह्याचं. आता काही लोक म्हणतात की आम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय मग ऑफलाईन भरायचा का? असं काही नमूद नाहीये कुठं ऑनलाईन भरायचं आहे तुम्हाला ऑफलाईन पण भरायचं आहे, असं काही नाहीये. तुम्हाला भरायचं भरू शकताय, पण असं काही नाहीये असं तसं बघायला गेलं तर. आता लोक काय म्हणतात की पैसे कधी येणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, पैसे हे तुम्हाला 15 ऑगस्टला मिळतील. पैसे कधी मिळणार तुम्हाला? 15 ऑगस्टला. ते म्हणतील आता मग तुम्हाला कोणाला पैसे भेटणार? आता त्यासाठी एक गोष्ट सांगतो, फायनल यादी लागणार आहे 1 ऑगस्टला, असं काहीतरी आहे. 1 ऑगस्टला यादी लागणार. ती कुठे लागणार आहे अगदी? तर यादी वगैरे अजून काही त्याच्या संबंधी मला जास्त माहिती आलेली नाही. तरी पण एक तुम्हाला सांगू शकतो का अंदाज, मी तुमचे जे अंगणवाडी आहेत किंवा तुमचे जे ग्रामपंचायत आहेत त्या तिथेच लागू शकतात जास्त. तर एक अंदाज सांगतो मी तुम्हाला, तुमची काही जे काही पात्र झालेले आहेत ह्या महिन्यातले फॉर्म, तर त्यांची लिस्ट तिथेच लागू शकते. तर हे एक लक्षात घ्या. पैसे तुम्हाला 15 ऑगस्टला येणार, हे एक लक्षात घ्या. आता अजून एक गोष्ट जर तुम्हाला सांगायची म्हणलं तर लेखीचं फॉर्म आहे, तो फॉर्म पण तुम्हाला मी कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ मी सांगितलेला आहे, तो एक जाऊन बघा, तो पण महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि ऑनलाईन कसा भरायचा आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकलाय. नवीन न्यू ऑनलाईन फॉर्म म्हणून एक व्हिडिओ आहे, आता टाकलाय 2-3 दिवस झाले, तो पण जाऊन बघा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाका. सगळेजण फक्त प्रश्न टाका, मी त्या प्रश्नाचं एक उत्तर म्हणून एक व्हिडिओ बनवून तुम्हाला लगेच दिल उद्या. त्यामुळे तिथे उत्तर मागू नका, तुम्ही फक्त प्रश्न टाकत जा की तिथं हे प्रश्न आहेत आम्हाला. तुम्ही सगळे जर प्रश्न टाकले तर मला कळेल तुम्हाला काय अडचण आहेत. तर तुम्ही सगळेजण काय करा, प्रश्न टाका तिथं. मी त्याच्यावरती नक्कीच लगेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन उद्यापर्यंत, आणि उद्या ह्या टायमापर्यंत तुम्हाला त्याचे सगळे उत्तर भेटून जातील. आणि गडबड करू नका फॉर्म भरताना गडबड केल्यानं तुम्हाला काही मिळणार नाही, हातातली संधी निघून जाईल. त्यामुळे गडबड करू नका. 31 ऑगस्ट पर्यंत सगळं होणार आहे, सगळ्याला पैसे भेटणार आहेत आणि भेटायलाच पाहिजेत, कारण आपलेच पैसे आहेत ते, शेवटी आपल्यासाठीच आहेत, आपल्याच महिलांसाठी, आपल्याच माता भगिनींसाठी पैसे आहेत, सगळ्याला भेटावं हीच माझी तर इच्छा आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल, इन्फॉर्मेशन वाटत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि तिथे कमेंट टाका थँक्यू, किंवा काय तुम्हाला वाटत असेल ते लाईक करत जा. आणि महत्वाचं म्हणजे शेअर करत जा आपल्या मित्रांना. आपल्या माणसाला आपण मोठं करायचं हे लक्षात ठेवायचं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.